रायते संघ लवकर लवकर सेक्रेशन सजून घ्यायचंय. एंट्री टाकलेली म्हणून राहायचं बॅटिंग बी नाही केली का आमची मग काकडी नाही दिली याला. तर पडले विपक्ष रायता या दोन्ही संघामध्ये मात्र आपल्याला इथे सामना पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पडले विपक्ष पडले बी विपक्ष रायता दोन्ही संघांमध्ये. पाठचा सामना आपण पाहिला. नेतवली विपक्ष पाकड्याचा पाडा दोन्ही संघांमध्ये एकतर्फी असा सामना झाला होता. प्रथम फलंदाजी करत तब्बल 75 धावा कुठल्या नंतर 76 धावांचं आव्हान ठेवलं होतं नेतवली संघासमोर. नक्कीच नवीन संघ आहे नेतवली. अजून शिकणं भरपूर बाकी आहे. कारण जर आपण पाहिलं तर तिसरीच मॅच खेळत होते. 2 वेळा उसाटण्याच्या मैदानावर खेळलेले होते आणि क्रिकेटच्या विश्वातली त्यांची तिसरी मॅच होती आणि रबर बॉल क्रिकेटमधून त्यांनी क्रिकेटच्या विश्वामध्ये पदार्पण केलंय. त्यामुळे सुरुवातीला अनेक कठीणाईंना सामोरं जावे लागेल, पण अनुभव नक्कीच भरपूर काही शिकवेल आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत नेतवली संघाला. आणि पाकड्याच्या पाडा संघाचे खूप खूप अभिनंदन. सामन्यामध्ये विजय मिळवला आणि त्यानंतर हा पहिल्या फेरीतील चौथा सामना पडले बी विपक्ष रायते या दोन्ही संघांमध्ये. मेक्षम गोलंदाज सज्ज होत आहे पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा सामना असणाऱ्या पहिल्या फेरीतला चौथा सामना पडले बी विपक्ष रायते दोन्ही संघामध्ये. 55 नंबर जर्सी मेक्षम बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी. मात्र यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि शरीराच्या दिशेने मात्र यावेळेला येताना पाहिल्या चेंडूला पहिली धाव फलकाचा होतो इथून श्री गणेशा. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळणार फलंदाज मयूर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, पण आज क्षमताही दाखवावी लागेल. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला ऑफ साइडला. इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतोय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली जातील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि मात्र गरज होती का. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का मात्र इथून लागतोय पडले बी संघाला मयूरच्या स्वरूपात. मयूर बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतो तो म्हणजे हर्षल. स्ट्रायकिंग गेनवर हर्षल सज्ज होतोय. पुन्हा एकदा सामना करणार मेक्षमचा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र गुडलँड स्पॉट वरून मात्र चेंडूला बाउन्स मिळतोय. फलंदाजाला बीट करून मात्र चेंडू जागतोय यष्टी रक्षकाच्या हातांमध्ये. इथून समाप्ती होते डॉट बॉलची आणि पावसाचा वेग सुद्धा इथे कमी होतोय. सकाळपासून पाहतो आपण रेनी सीझन क्रिकेट आणि पावसाचं मात्र हजेरी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पुन्हा एकदा वळूया ग्राउंडकडे. मात्र यावेळेला अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू आत येतोय आणि फलंदाजाला बीट करतो. चेंडू पूर्णपणे फलंदाज बीट होतात आणि बॅक टू बॅक सलगचा विचार केला तर दुसरा डॉट बॉल. 4 चेंडू अद्याप झालेले आहे. फक्त 2 धावा खर्च केले. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. आपण सहसा पाहतो मेक्षमला पहिले षटक हाताळत असतो आपल्या संघासाठी. मात्र या वेळेला अतिरिक्त उचाल बाउन्स मात्राची मिळतो. चेंडूला हाईट फॅक्टर पाहिला आणि पंचांच्या दोन्ही हात बाजूला होतात. वाईट. बॉलर तयार. मेक्षम बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटने. मात्र यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक खूप दूर वरून येतात. तोपर्यंत उचलतील फेकी करतील तर धावा मिळणार. तोपर्यंत 2 आणि 2 धावांनी मात्र धावफलक सरकते पुढे. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत तब्बल 5 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाज मेक्षम पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटने. ओव्हर द स्टंप्स आणि या वेळेला अप्रतिम चेंडू. प्रत्येक चेंडू पाहिला टेस्ट मॅच लेंथ गुडलँड स्पॉटवर चेंडू ठेवलेला आहे. तिथून मात्र चेंडूला बाउन्स करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आणि योगेश दादा आम्हाला इशारा करतायत. षटकाची इथे होते समाप्ती. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या तर तब्बल 6. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय योगेश दादा मडवी यांना. स्क्वेअर लेगला पंच आपण पाहायला मिळतोय सागर फराट. त्याचप्रमाणे या सामन्यांचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय ओम साई MTC लाईव्ह स्पोर्ट्स या YouTube चॅनलवर. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे कारण आपल्याला आणखीन सामने फिनिश करायचे आहेत आणि ऑलरेडी आपण खूप लेट सामने सुरू केले होते थोड्याशा टेक्निकल इश्यूमुळे. गोलंदाज तेजस मात्र इथे सज्ज होतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. जर विचार केला पहिल्या षटकाचा मेक्षमने अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा खर्च केला होता. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला त्याच्याद्वारे पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. इथे मात्र आज चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स मिळाला नाहीये हवा तितका जितका एक्सपेक्ट केला होता फलंदाजाने. पण इथे मात्र फेकी चुकीची होते. बॅकअपला खेळाडू नाहीये. आणखीन एक धाव इथून अंकित होते आणि या चेंडूवर विचार केला तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात आणि 2 धावांनी धावफलक येऊन पोहोचलेलं आहे 7 वर. 8 धावा मात्र इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 8 ऑन द बोर्ड. फलंदाज सज्ज होतोय. उजव्या हाताचा फलंदाज. राऊंड विकेटने मात्र इथे मारा केला होता. चेंडूला लीव केलं सोडून दिला आणि पंचांचे दोन्ही हात होतात बाजूला. आउटसाइड ऑफस्टिकचा चेंडू आणि व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मात्र इथून मिळते आणि एका अवांतर धावाने धावफलक सरकते पुढे. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 9 ऑन द बोर्ड. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर राऊंड विकेटने मात्र या वेळेला सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आहे. भरपूर उंची तितकीच मिळाली तितकीच लांबी सुद्धा मिळतात. योगेश मडवी आम्हाला इशारा करतायत आकाशाच्या दिशेने दोन्ही हात वर करून. बँग अँड बँग षटकार. 15 धावा मात्र ते धावफलकावर पाहायला मिळतात. 15 ऑन द बोर्ड. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंचा इथून मात्र या षटकाचा खेळ बाकी आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉलचं कनेक्शन तितकं सुरेख झालं नाहीये. इनफिल्ड मध्ये मात्र चेंडू थांबतो होती. दुसऱ्या धावेची धाडस केलेला आहे आणि बॅकअपला मात्र खेळाडू खूप दूर वरून आलेत.
पण इथे मात्र पाहायला लागेल काय घडलंय मैदानात. आणि पंचांचा इशारा असेल 2 धावा कंप्लीट झाल्यात का पंचाचा इशारा आला यस आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चित्ताच्या चपळाईने मात्र इथून 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश मिळतंय. इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे कारण अतिशय इकॉनॉमिकल बॉलिंग झालेली आहे पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर इथे प्रहार करण्याची गरज मात्र यावेळेला मिसटायमिंग शॉट यष्टीरक्षक मात्र प्रयत्न करत होते चेंडू खाली येण्याचा. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर धावचित होता आता वाचले होते पण या चेंडूवर मात्र परतावं लागलंय फलंदाजाला. डगआउटच्या दिशेने फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज प्रथम बॉलिंग मार्कवर. इथे मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या गॅप मधून मात्र चेंडू निघून जातोय. डाऊन मात्र इथे धावा कंप्लीट येते. चेंडू अडकला होता बाउंड्री लाईनच्या पहिले कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. जर आपण पाहिलं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आउटफील्ड थोडीशी खराब आहे मात्र त्यामुळे चेंडू चौकाराच्या दिशेने जाता जाता थांबलाय आणि धावा कंप्लीट केल्या तर तब्बल 3 तर धावफलकावर धावा लागले तब्बल 20. शेवटचा चेंडू इथे मात्र ऑफ साइडला सुरेख फटका इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे त्यामुळे यष्टीरक्षकाला इथे चेंडू खाली जावं लागतंय आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. गवताच्या गालीच्या मध्ये काही क्षणासाठी मात्र का होईना चेंडू कुठेतरी दिसेनासा झाला होता आणि तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या तब्बल 2 आणि षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात तब्बल 22. 11.00 सरासरीनं 22 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 22 for the loss of 2 after 2. गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय मयुरेश. पहिलं षटक पाहिलं आपण अत्यंत सुंदर षटक हाताळलं होतं. 6 धावा फक्त खर्च केला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 11. त्यानंतर हे षटक क्रमांक 3 डाव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हाईट फॅक्टर जर पाहिला आणि पंचांचा इशारा येतोय वाईट आणि इथून मिळते एक अवांतर धावाने धावफलक सरकते पुढे. 23 ऑन द बोर्ड 23 धावा इथून धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार बॉलिंग मार्कवर मारा करणार राऊंड द विकेटने. इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. पंचांचे दोन्ही हात होतात बाजूला आणि इथून मिळते आणखीन एक अवंतर्व. सलगचा हा दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅक टू बॅक 2 वाईटने धावफलक घेऊन पोहोचले 24 वर. 24 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आज अद्याप जर या षटकाचा विचार केला तर एकही व्हॅलिड डिलिव्हरी झालेली नाहीये. 2 चेंडू टाकलेले दोन्ही वाईट आहेत. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला पडल्यानंतर बाउन्स मिळाला नाही जितका एक्सपेक्ट केला होता त्याच्या भरपूर खाली चेंडू राहिला. बॅट स्विंग पाहिला आपण तर जवळजवळ कमरेच्या वरून बॅट स्विंग केला होता त्यामुळे एक्सपेक्ट जितका केला होता तितका बाउन्स चेंडूला मिळाला नाहीये. मिसटाइम झालेले आहेत आणि तोपर्यंत मिळते ती 22 स्वरूपात सिंगल आणि एका सिंगलने धावफलक घेऊन पोहोचलेले 25 वरती. बॉलर तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मारा करणार राऊंड विकेटने. इथे मात्र सुंदर चेंडू होता तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर वरतून कव्हरच्या दिशेने मात्र फेकी इथे चुकीची होते आणि इथे
तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होतोय आणि इथून मिळतात तब्बल 3 धावा आणि 3 धावांनी धावफलक सरकतं 28-28 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. मयुरेश स्ट्रायकिंग एंडवर, फलंदाज हर्षद. उंचीचा मात्र पुरेपूर वापर करून घेत असताना यावेळेला ताकदने खेळायचा होता फटका, बीट झाले आणि यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, मात्र तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतात आणि मी इथे ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक सरकते पुढे. 29 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं असणार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 29 धावा धावफलकावर लागल्याचा विचार केला तर इथून मोठ्या फटक्याने गरज आहे आणि मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॉलर तयार, पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अर्ली बॅट स्विंग थोडासा पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि फलंदाजाने खूप लवकर बॅट स्विंग केला आणि त्याच्यामुळे डॉट बॉल इथे होते समाप्ती. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मयुरेश. इथे मात्र टप्पा पाण्यात पडला आणि फलंदाजाला बीट करत चेंडू निघून जातो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 29 वरती. धावफलक स्थगित 29 वरती 29. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतात आणि फंबल होतात, तिथे थोडीशी चुकी होतीये. तोपर्यंत कंप्लीट केलं तर 2 धावा आणि षटकाची होती दुहेरी धावेने समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावफलक जर पाहिलं तर सांघिक धावफलक घेऊन पोहोचलेलं आहे 31-31 वरती आणि 10.35च्या सरासरीने मात्र इथून धावा कुठलेल्या आहेत. त्या म्हणजे फलंदाजी करत असताना रायते या संघाने. पडले बी संघ मात्र यावेळेला फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 31 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळतात. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 पंकज मात्र आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. बॉलर तयार, मारा करणार ओव्हर द विकेटने. मात्र हा चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर येतोय. फलंदाजांना बीट करून चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून होते डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. दुसरा चेंडू मात्र यावेळेला अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते मात्र फलंदाजाला परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने आणि अप्रतिम गोलंदाजीचं स्वरूप दाखवत असताना 4थ्या षटकामध्ये गोलंदाज पंकज. 31 धावांवर मात्र धावफलक स्थगित आहे. पडले बी संघाचा. इथून मात्र फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं असणार आहे. कारण जसं आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग मॅच होता. तब्बल 75 धावा कुठल्या पाकड्याचा पाडा संघाने. इथून मात्र तशीच फलंदाजी इथून येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये करावी लागेल. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. ताकद नव्हती या फटक्यामध्ये, दिशा देण्याचं कार्य करत होते. पण इथे मात्र एज ऑफ द बॅट इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतोय आणि इथून मिळते ती एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचतोय 32-32 वरती. GTCच्या माध्यमातून लाईव्ह युट्यूब वर मात्र थेट प्रक्षेपण या सामन्याचं सुरू आहे. ओमसाई MTC लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय म्हात्रे, सागर फराड, कुणाल म्हात्रे, रोशन आणि सहकारी मात्र यावेळेला अप्रतिम कामगिरी बजावत असतात. क्वालिटी आणि
क्लिअरिटी मात्र त्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळते. वाईट आणि इथे होतोय रनआउट नॉन स्ट्रायकिंग एंडवर. आणखीन एक धक्का बसतोय, पडले बी संघाला. मोठ्या फटक्यांची जिथे गरज आहे पण तिथे बॅक टू बॅक धक्के बसतात आणि विकेट मात्र गमावतोय पडले बी संघ. इथे मात्र सरळ हातांनी केलेला फटका उंच आहे आणि लांबी तितकीच मिळते. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार. शेवटचा चेंडू या सत्रातला मात्र या वेळेला हलक्या हाताने ऑन साइडला खेळलेला पाहायला मिळतो. तिथे स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक होते पण गोलंदाज स्वतः खूप वेगाने मात्र ते गेलेले आहेत. आणि धावफलक जर पाहिलं, धावून धावा किती कंप्लीट केलं, 2 धावा मात्र इथून कंप्लीट होतात आणि धावफलक 40 वर आपल्याला पाहायला मिळतंय पडले बी संघाचं. आणि इथून येणारे चेंडू 24 आणि गरज असणारे तब्बल 41 धावांची येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये रायते संघाला. आणि गुंडलेखाकडून थोडीशी चूक झाली होती आणि ती चूक मात्र इथून सुधारलेली आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात धावा 4 षटकांच्या अखेरीस 42 आणि इथून आव्हान असणारे 43 धावांचं रायते संघासमोर येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये. सागाव आणि पाकड्याचा पाडा दोन्ही संघामध्ये इथून नाणेफेकीचं कौल होत आहे. योगेश दादा मडवी यांच्या शुभे असते मात्र नाणेफेकीचं कौल होणार आहे. हेड्स इज द कॉल.
हेड सिटीज पाकड्याच्या पाड्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम डिसिजन पेंडिंग असेल. 43 धावांचं आव्हान असेल. चला लवकरात लवकर सजून घ्यायचंय. पडली संघाने रायते संघाला 43 धावांचं आव्हान दिलंय. 24 चेंडू मैदानावरती 43 धावा काढावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. याच्यानंतरचा सामना होईल तो पागडीचा पाडा विपक्ष सागाव. खूप मोठी लढत होईल या दोघांच्या संघामध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पडले संघ 24 चेंडू 43 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आले रायते संघाची. स्ट्राईक इन फलंदाज असेल तो निलेश. नॉन स्ट्राईकला येतो तेजस. स्ट्राईक इन फलंदाज निलेश. नॉन स्ट्राईकला येतो निलेश. आणि गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. पडली संघाचा गोलंदाज राकेश. गोलंदाजीसाठी आलं संघासाठी पहिलं तर वैयक्तिक पहिलं घेऊन आलाय षटक तो मैदानावरती राकेश. स्ट्राईक इन फलंदाज मैदानावरती आहे तो स्ट्राईक इन फलंदाज तेजस. राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू टाकेल राकेश. 24 चेंडू मैदानावरती दाबल पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट तेजस साठी. खंतूर काढलेला चेंडू एक धाव कंप्लीट झाले. इथे मात्र एकच धाव धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव श्री गणेशा. स्ट्राईक इन फलंदाज तेजस. नॉन स्ट्राईकला येतो निलेश. एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. सामना करेल तो तेजस. इथे मात्र यष्टीचा उद्ध्वस्त केलाय. यष्टा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हिलियन तेजस. तेजसची गेम समाप्त झाले. दुसऱ्या चेंडूवरती यष्टांचा वेध घेतलाय आणि एसटीला उद्ध्वस्त करून टाकले गोलंदाज राकेशने. धावफलकावरती धावा लागल्यात त्या. 1-2 चेंडू एक धाव. इथे मात्र विकेट प्राप्त झाले राकेशच्या नावावरती. दोन चेंडू एक धाव. नवीन फलंदाज आलाय तेजसची जागा भरण्यासाठी. हरेश आलाय फलंदाजी. इथे लेफ्ट हँड बॅट्समन आहे. लेफ्ट हँड बॅट्समन म्हटलं की अगदीच घातक बॅट्समन म्हटलं जातो. पाहूया स्ट्राईक इन वरती गेलाय हरेश. नॉन स्ट्राईकला येतो निलेश. राईट ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. इथे मात्र सुंदर असा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू असेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या. 1-3 चेंडू एक धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र यष्टा उद्ध्वस्त केला आणि तिसरा चेंडू निर्धाव असेल. धावफलकावरती धावा लागली. 1-3 चेंडू एक धावा. चौथा चेंडू जागण्यासाठी सज्ज. राईट ओव्हर द विकेट. सामना करेल तो मात्र हलक्या हाताने खोदून काढलेला चेंडू. चेंडू एसटी किकच्या हातामध्ये आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्यात. 1-4 चेंडू एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती एसटा उद्ध्वस्त. 4 चेंडू एक धाव.
इथे मात्र हलक्या चेंडू गेलाय. एक धाव कंप्लीट झाली. इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबलिंग होत आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे कॉल चुकीचा करतोय आणि फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हिलियन. हारेश शिके समाप्त. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2-5 चेंडू 2 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतायत मैदानावरती राकेश पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती एक धाव दिली. दुसऱ्या चेंडूवरती स्टाव उद्ध्वस्त केल्या. सुंदर अशी फलंदाजी केली मैदानावरती. 5 चेंडू धावफलकावरती धावा लागल्यात त्या. पाच चेंडू धावफलकावरती धावा लागलेत त्या. 1-2. इथे मात्र सुंदर असा चेंडू होता मैदानावरती. एक धाव कंप्लीट झाले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 3. पहिले षटक समाप्त झालंय. अजून मैदानावरती 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा पाहायला 2 गडी बाद झालेत. इथे मात्र गोलंदाजीसाठी न्यू गोलंदाज आलाय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय मैदानावरती. गोलंदाजाचं नाव सांगायचंय भावेश. गोलंदाजी 60 आहे. राईट एम ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड फलंदाज मैदानावरती असेल तो. फलंदाज कोण आहे वरती? कल्पेश. राईट एम ओव्हर द विकेट पहिला. इथे मात्र हवेमध्ये चेंडू शेखरक्षक जज करतो का. इथे मात्र 1 बाउंड चेंडू शेखरक्षकच्या हातामध्ये गेला. इथे तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 धावा लागल्यात धावफलकावरती. तिसरा चेंडू राईट एम ओव्हर द विकेट. सामना करेल तो निलेश. इथे मात्र खूप मोठा फटका मारला. एक धाव कंप्लीट झाले. इथे दुसरी धावाची संधी आहे का. दुसरी धाव देखील कंप्लीट. एक धाव कंप्लीट. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 5. 4 चेंडू 5 धावा. इथे मात्र या वेळेला फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवरून येतात आणि धावा पाहायला मिळाल्यात आपल्याला. एक सिंगल मात्र इथून कंप्लीट होते आणि एका सिंगलने धावफलक सरकतोय पुढे. धावफलकावर धावा पाहायला मिळतात तब्बल 6 ऑन द बोर्ड. इथे मात्र या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पंचांचे होत आहेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आणि इथे मात्र पंच दर्शवतायत येस हेर इज 6 आणि या 6 धावा मात्र इथून मिळत आहेत आणि या 6 धावाने धावफलक बहरतोय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 11, 12, 12 ऑन द बोर्ड. बोल तयार पुन्हा एकदा. इथे मात्र या वेळेला बॅटच्या रडार मध्ये आला नाही चेंडू. इनफिल्ड मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाता स्किट होता. तिथे दुसरा मानस असेल का आणि इथे मात्र मयूर मात्र का स्किट झाले कळालं नाही. मयूर चेंडूवर जात होते का. हो मयूर चेंडूवर जात होते. मात्र 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गुणलेखाकडून थोडीशी चूक होते. 14 धावा 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 चेंडू झालेला शेवटचा चेंडू असणार या षटकातला.
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. तर तेव्हा धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. बॉलर तयार. इथे मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय नोमान्स लँड मध्ये टप्पा पडतो चेंडूचा. बॅकवर्ड स्क्वेअर लागला ते क्षेत्ररक्षक खूप दूर वरून आलेले आहेत आणि तोपर्यंत एकच सिंगल कंप्लीट झालेलं आहे आणि सिंगलने मात्र इथे होते षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा पाहायला मिळतात तब्बल 14. 7.00च्या सरासरीनं 14 धावा लागलेल्या आहेत. आता समीकरण जर इथून पाहिलं इक्वेशन जर इथून पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 12 आणि गरज असणारे 27 धावांची 29 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि गरज असणारे 29 धावांची. येणारे चेंडू 12 आणि 29 धावांची मात्र इथून गरज आहे. 14.50च्या सरासरीमुळे प्रति षटकामागे धावा कुठून इथून गरजेचं असणार आहे. बॉलर तयार. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रथम. इथे मात्र या वेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न खूप दूरवरून क्षेत्ररक्षक डीप मधून आलेले मात्र त्यांच्याकडून होते चुकी आणि इथे धावा कंप्लीट केल्या धावून त्या तब्बल 2. धावफलक सरकते पुढे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण जर समीकरण पाहिलं होतं 29 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये, पण आता इथे समीकरण बदललेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत 11, गरज आहे 27 धावांची. म्हणजे इथून आक्रमण करणं मात्र गरजेचं असणार आहे जर या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत टिकून राहायचं असेल तर. आणि इथे मात्र ऑन साइडला खेळलेले आहेत फटका. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे चेंडू पासून. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र इथे चेंडू गेला होता गवताच्या गालीच्यात मात्र कुठेतरी चेंडू नजरे आड झाला होता. तोपर्यंत 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांनी धावफलक सरकते पुढे. 18 धावा धावफलकावर. इथून मात्र आता 25 धावांची गरज असणार आहे. आपण विचार केला तर 29 धावा हव्या होत्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. इथे मात्र सरळ हाताने खेळलाय. लॉंग ऑफ साइडला येतोय चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे, जज करतील फेकी करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक येऊन पोचतंय. 19 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मात्र या वेळेला थर्ड मॅनला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, उचलतील फेकी करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल आणि एका सिंगल धावफलक जाऊन 20 वरती 20 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात.
दोन चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकातले. मात्र यावेळेला ऑन साइडला सुरेख फटका, देखना हा स्ट्रोक आणि चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि योगेश मढवी यांच्या शैलीतला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात तब्बल 24 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातला. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत तब्बल 24. 7 चेंडू मध्ये येणारे 19 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पिचवर असलेल्या पाण्यामध्ये बाउन्स झाला चेंडू तिथून आणि तिथून मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळलेले आहेत फलंदाज. आणि इथे जर पाहिलं तर या षटकाची झालेली समाप्ती 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागलेल्या तर तब्बल 25 आणि आता येणारे चेंडू शिल्लक 6 आणि गरज असणारे 18 धावांची. इथून मात्र प्रहार करणं गरजेचं असणार आहे, कारण जर आपण पाहिलं 6 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे आणि एक छोटीशी टीम मीटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. पडले बी संघाची. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर रोशन. आणि रोशनवर मात्र आता जिम्मेदारी असणार आहे. येणारे चेंडू 6 आणि 18 धावा रोखण्याचं आव्हान मात्र इथे त्याच्या समोर असणार आहे. आणि पाहूया आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातोय गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार बॉलिंग मार्कवर रोशन. तीन चेंडू 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे स्किड झालेत बॉलिंग मार्कवर गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा. मात्र लाईन चुकीची होती. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार आणि या षटकाराने मात्र जिंकण्याचे समीकरण बदललेलं आहे. इथून मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि गरज असणार आहे तब्बल 12 धावांची. ज्या फटक्याच्या शोधात होते तो फटका मात्र आता मिळालेला आहे आणि येणारे चेंडू शिल्लक 5 आणि गरज असणार आहे इथून 12 धावांची. पहिल्याच चेंडूवर केलेला हा प्रहार षटकार आणि या षटकाराने धावफलक घेऊन विसावलं 31 वरती. इथे मात्र या वेळेला हा चेंडू पाहावा लागेल पुन्हा एकदा. पंचांची होता देण्यात बाजूला आणि एक मेथी अवांतर धाव. दुष्काळात 13वा महिना. समीकरणीतून बदललं. चेंडू शिल्लक 5 गरज असणारे 11 धावांची. एक मोठा फटका मात्र सामना चेंज करू शकेल. इथे मात्र या वेळेला बाउन्सर शॉर्ट पिच लेंथचा मात्र या वेळेला वापर केलाय. पंचांकडे दाद मागितली पण पंच सांगतात इट्स व्हॅलिड डिलिव्हरी. आणि समीकरण मात्र इथून बदललंय. चेंडू शिल्लक आहेत 4 गरज आहे तब्बल 11 धावांची. एक फटका सामना जिंकवू शकेल आणि एक विकेट मात्र इथे सामन्यामध्ये चेंजेस आणू शकेल. या वेळेला फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जातोय. षटकार आणि या षटकाराने मात्र सूत्र बदललेले आहेत. आता जर समीकरण पाहिलं 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना मात्र रफ अँड टफ पाहायला मिळतोय. पडली संख्येला मात्र गोलंदाज थोडासा महाग ठरताना पाहायला मिळतो, कारण 18 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि जर पाहिलं तर 2 षटकार इथून आलेले आहेत, एक वाईड. आणि इथून समीकरण पाहिलं
चेंडू आणि गरज आहे इथून 5 धावांची. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. इथे मात्र या वेळेला पुन्हा एकदा कनेक्शन झालेलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत बनणार दर्शक आणि चेंडू निघून जातोय. वन बाउन्स नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार आणि या चौकाराने मात्र धीर मिळतोय फलंदाजी करत असणाऱ्या रायते संघाला. आणि चौकाराने जर विचार केला तर आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि गरज आहे फक्त 1 धावेची. चेजिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे या येणाऱ्या 2 चेंडू मध्ये ही 1 धाव कुठणं गरजेचं असणार आहे. दोन चेंडू शिल्लक 1 धावेची गरज. इथे मात्र सामना कोणाच्या बाजूने जिंकते. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचा प्रयत्न फसलेला आहे. इथे आता समीकरण बदललेलं आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत आणि 1 चेंडू 1 धावेची गरज असणार आहे. इथे सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय लढत दोन्ही संघांमध्ये. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथं पाहिलं होतं 1 चेंडू आणि 1 धावेची गरज होती मांगरूळला. संघ होता शिरडोन, गोलंदाज होता सुयोग. त्याने मात्र 1 चेंडूत 1 धाव खर्च केली नव्हती आणि इथे सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागेल. त्याने विकेट घेतला होता शेवटच्या चेंडूवर. इथे मात्र चेंडू डॉट काढणं किंवा विकेट घेणं गरजेचं असणार आहे, कारण चेसिंग कंपल्सरी आणि या चेंडूवर मात्र ही सिंगल येणं कंपल्सरी असणार आहे. हा सामना जिंकायचा असेल रायते संघाला. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना मात्र इथे आता हृदयाचे ठोके चुकवणारा झालेला आहे, कारण सिंगल पाहिजे या चेंडूवर. डिफेन्सिव्ह क्रिकेट यावेळेला हलक्या हाताने खेळलेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि इथे कंप्लीट झालेली एक सिंगल आणि या सिंगलने विजय झालेला आहे रायते संघाचा. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम रायते. आणि येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असणारे पडले बी संघाला. आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग नोंदवला यासाठी खूप खूप आभार.